नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वामी कृपेने सर्वांना आजचा दिवस आनंदाचा जावो. सुंदर विचारांची संकल्पना यामध्ये आज आपण पाहणार आहोत. विशेष करून चर्चा करणार आहोत. ईश्वर भक्ती करणे म्हणजे नेमके काय? तर ईश्वराचा भक्त कसा असावा किंवा ईश्वराची भक्ती करणे म्हणजे नेमके काय करणे किंवा भक्त कसा असायला पाहिजे. तर संत परंपरेने आपल्याला भक्ती करायला शिकवली. भक्तीचे आणि नामस्मरणाचे महत्त्व पटवून दिले. संतांनी अनेक ग्रंथ आपल्यासाठी लिहून भक्ती मार्गातील भगवंताच्या लीला ग्रंथांच्या मार्फत आपल्याला समजावून सांगितले. जगाच्या कल्याणासाठी संतांनी भक्तीचे विविध मार्ग सांगितले. ईश्वर भक्तीचे अनेक मार्ग आहेत. त्यातील पहिला मार्ग हा नामस्मरणाचा. नामस्मरण करणे म्हणजे ईश्वराचं नाम घेणे. ईश्वराचं नाम घेणे म्हणजे त्यातील ते नाम म्हणजे चित्ताची प्रसन्नता आणि मनापासून अगदी इतर विचार झटकून की भगवंत आपले मायबाप आहेत आणि भगवंतच आपल्याला तारणार आहेत या संसार सागरातून, असे समजून असे मनावर ठाम करून ईश्वराचं नामस्मरण करणे हा भक्तीचा पहिला मार्ग आहे. नामस्मरण करताना आपल्या मनात अनेक विचारांची काहूर माजते. त्यावेळेस ते आलेले इतर विचार, सांसारिक विचार बाजूला ठेवून आपण अंतःकरणापासून नामस्मरण केले पाहिजे. सांसारिक गोष्टीचे अडथळे तर निर्माण होतच असतात, परंतु त्यावेळेस आपण काळजीपूर्वक आपले मन आणि विचार नामस्मरणापासून लांब जात नाहीत ना हे पाहून नामस्मरण केले पाहिजे. आणि गेलेच तर पुन्हा ते विचार झटकून पुन्हा आपण नामस्मरणात आणून ठेवले पाहिजे मनाला. म्हणजेच काय तर नामस्मरण करताना आपण मी एवढ्या माळा केल्या, मी तेवढ्या माळा केल्या असे नसून आपण मनाने आणि विचाराने अंतःकरणापासून किती नामस्मरण केले आहे. म्हणजेच काय की केलेले नामस्मरण हे अंकामध्ये न मोजता अंतःकरणापासून अगदी पूर्णपणे आपले 100% लक्ष त्यामध्ये असताना किती नामस्मरण झाले. एक माळ जरी झाली तरी ती खूप फलदायी होते. म्हणजेच काय की नामस्मरण करताना आपलं 100% लक्ष हे नामातच असलं पाहिजे. प्रेम, कृतज्ञता आणि समर्पण ही भक्तीची खरी शक्ती आहे. देव भावाचा भुकेला आहे तो भक्ताचे अंतःकरण किती स्वच्छ, किती प्रेमळ, किती निर्मळ मनाने नामस्मरण केले जाते हे पाहत असतो. कधी जास्त कधी कमी की एवढ्याच माळा झाल्या पाहिजे तेवढ्याच माळा झाल्या पाहिजे असं काही नसून आपलं मन आणि चित्त किती एकाग्र होतं हे महत्त्वाचं आहे. ही भक्तीची खरी पायरी आहे. तर आपल्या मनावर हे केलेले अगदी अंतःकरणापासून केलेले नामस्मरण हे आपल्या मनावर खोल परिणाम करते. अन्नदान हाही ईश्वर भक्तीचा एक आणि निष्ठेचा एक प्रकार आहे. आता आपण जेव्हा अन्नदान करतो तेव्हा त्यामागे स्वार्थ बुद्धी नसली पाहिजे. तर त्या मागचा हेतू चांगला असला पाहिजे की जेव्हा आपण अन्नदान करतो तेव्हा सर्व प्राणीमात्रामध्ये एकच ईश्वर सामावलेला आहे आणि त्या ईश्वराच्या नैवेद्यासाठी मी हे अन्नदान करत आहे असा विचार आपल्या मनात आला पाहिजे. कुठलीही स्वार्थबुद्धी नको त्या ठिकाणी. तर अन्नदान
हा एक भक्तीचा प्रकार आहे. कोणाचेही मन दुखावणे, सर्व प्राणीमात्राकडे करुणेच्या भावनेतून पाहणे, हे सुद्धा भक्तीचे हा सुद्धा एक भक्तीचाच प्रकार आहे. गरजवंताला सहाय्य करणे, एखाद्या मंदिरातील काही सेवा करणे, ग्रंथ वाटप करणे, अशी भक्तीची अनेक रूपे आहेत. म्हणजे तुम्ही भक्ती ही कोणत्याही विविध प्रकारे करा, कोणत्याही प्रकारे करा, ती भगवंतापर्यंत पोहोचते. कोणत्या ना कोणत्या रूपाने सतत चांगले कार्य करत राहणे हे महत्त्वाचे आहे. म्हणजेच काय, कधी कधी भक्तीचं सुद्धा अहंकार येतो, निर्माण होतो माणसाला, तेव्हा संपूर्ण समर्पण भाव, भक्ताच्या ठिकाणी हा संपूर्ण समर्पण भाव असला पाहिजे. मी काहीही करत नाही, स्वामी माझ्याकडून ते कार्य करून घेतात, हा भाव त्या ठिकाणी असला पाहिजे. स्वामी समर्थ माझ्याकडून हे कार्य करून घेत आहे, मी निमित्त मात्र आहे, ही भावना ठेवणे फार गरजेचे असते. कारण अहंकार हा भक्ती मार्गातील सर्वात मोठा अडथळा आहे. शांत, सौम्य, निर्मळ, प्रामाणिकपणा असणे आणि ईर्ष्या, राग, द्वेष, मत्सर, अहंकार यापासून अलिप्त असणे ही खऱ्या भक्ताची लक्षणे आहेत. म्हणजेच काय, भगवंताच्या भक्तीमध्ये प्रेम भावना आणि सर्व ठाई भगवंतच नांदत आहे, ही भावना महत्वाची आहे. भक्ती ही बाहेरून मोठे मोठे विधी करण्यात नाही, मनापासून केलेली एक छोटीशी प्रार्थना सुद्धा ती भगवंतापर्यंत पोहोचते. तर तुम्ही म्हणताल, मी हे व्रत केलं, ते अमक केलं, हे यज्ञ केला, अमक केलं, तर त्यापेक्षा एक छोटीशी प्रार्थना सुद्धा, अंतःकरणापासून ध्यान लावून दिलेले 10 मिनिटं सुद्धा, ते खूप उच्च कोटीची पराकाष्ठा आहे आणि उच्च कोटीचं भक्तीचा प्रकार आहे. 10 मिनिटं जरी तुम्ही ध्यान लावून अगदी मनापासून प्रार्थना आणि मनापासून नामजप केला तर तो भगवंतापर्यंत पोहोचतो. भक्ती म्हणजे केवळ पूजा अर्चा नाही, तर ती एक मनस्थिती आहे. अंतःकरणापासून केलेली छोटीशी प्रार्थना देखील अधिक प्रभावी ठरते. म्हणजे खूप वेळ दिला आणि खूप जप केलं, खूप वाचन पठण केलं, खूप ग्रंथ वाचले, तर तेच उपयोगी येतात आणि छोटीशी प्रार्थना 10 मिनिटाची उपयोगी येत नाही. तर असं काही नाही आहे. मनापासून केलेली एक, अंतःकरणापासून केलेली एक छोटीशी प्रार्थना सुद्धा भगवंताच्या ठिकाणी फलदायी ठरते. भक्ती केवळ म्हणजे पूजा अर्चा नाही, तर ती मनस्थिती आहे, आपल्या मनाची अवस्था, की ईश्वरच माझे मायबाप आहेत, भगवंत स्वामी माझे मायबाप आहेत, ही भावना ठेवून स्वामींना शरण जाणे किंवा स्वामींना प्रार्थना करणे हा भक्तीचा महत्त्वाचा प्रकार आहे. संपूर्ण विश्वाच्या शक्तीबद्दल म्हणजे देव किंवा गुरुबद्दल निरपेक्ष प्रेम, विश्वास आणि समर्पण हीच खरी भक्ती होय. म्हणजे स्वामीच करते करविते आहेत आणि मला स्वामींच्या भक्तीने मला संपूर्ण अभय आहे. आणि स्वामी म्हणतातच की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर खरोखर 100% स्वामीच माझ्या पाठीशी आहेत, अशी भावना, अंतःकरणापासून अशी भावना होणे हा भक्तीचा प्रकार आहे. अहंकार सोडून, मीपणा सोडून नम्रता वाढवणे ही भक्तीची खरी सुरुवात आहे. म्हणजे भक्ती करताना तुमचा अहंकार बाजूला ठेवला पाहिजे, की मी स्वामींना प्रार्थना करतो आणि स्वामी संकटकाळी किंवा माझ्या मदतीला स्वामी नक्की धावून येतील, हा विश्वास दृढ मनात ठेवला पाहिजे. मीपणा सोडून नम्रता वाढवणे ही भक्ताची खरी लक्षणे आहेत.
भक्ती केवळ मंदिरातच गेल्याने किंवा मंदिरात काही कार्य केल्याने, मोठे मोठे होम हवन केल्यानेच भक्ती सिद्ध होते अशी नाही. तर चांगले विचार, चांगली वाणी, चांगले कर्म ही सुद्धा भक्ती, खरी भक्ती आहे. करुणेच्या भावनेतून सर्व प्राणीमात्राकडे करुणेच्या भावने पावणे आणि कोणाचेही मन न दुखावणे ही खऱ्या भक्ताची लक्षणे आहेत. अशा प्रकारे भक्ती ही अनेक विविध मार्गातून सिद्ध होते. किंवा तुम्ही खूपच माळा ओढल्या किंवा खूप ग्रंथ वाचले म्हणजे भक्ती सिद्ध होते असं नाही आहे. साधे आणि सिंपल प्रार्थना, 10 मिनिटाचे ध्यान ही सुद्धा भक्ती आणि प्रार्थना भगवंतापर्यंत पोचते, स्वामींपर्यंत पोचते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.